हे सगळं खूप रिस्की आहे हा. किती रिस्की जरी असलं ना, पण आपण मूर्ती तर मिळवणारच. मूर्ती मिळवायला जर आपल्याला डोक्याने काम घ्यावं लागेल तर मदत लागली तर इथं माझी फंट्या गँग पण आहे. काय रे आपटे, तू परत कशाला आलास? ए फुल तिकीट, तुम्ही चोरलेली मूर्ती बघायला आला येतो आणि आम्ही ती परत न्यायला. आदोक्षाचे महाराज एकटे नाहीयेत, त्यांच्या सोबत ही फंट्या गँग सुद्धा आहे. अरे झेपतील ना रे आपल्याला? माहित नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, एकतर मार खायचा नाहीतर मारायचं. आज ह्यांना दाखवून दे, फंट्या गँग भक्ती नाही सोबत शक्ती पण वापरू शकते. विठुरायासाठी काय पण तुझ्या तर पंढरीनाथ महाराज की जय.
पप्या सोडू नका त्याला. हाण. ए यार कुठं पळतो माझ्या हातून आता. छोटी फंट्या गँग, आज तुमच्यामुळे आपला पिटोराया सापडला बघा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. इंदू अगं हालत बघ तुझी काय झाली. चल बरं खाऊन घे काहीतरी चल. आदू तुला सांगितलं ना जोपर्यंत विठुराया परत येत नाही मी इथून हलणार नाही. इंदू अगं कळत आहे का तुला आशाने तुझी तब्येत. याची काळजी त्यानं करावी मी नाही. बरं ठीक आहे, एक मिनिट बाहेर तरी चल. अगं कोणीतरी बोलवतंय तुला, चल ना. इंदू मी नेहमी तुझं ऐकतो, पण आज अजिबात ऐकणार नाही मी तुझं. तर मी तुला उचलून नेईल, उचलून नेईल मी तुला. चल तू नाही आदू. इंदू तुझं चल. आदू नको. इंदू चल. आदू नको तुला म्हणायला. माझी शपथ आहे. आणि शब्दाच्या पुढे काहीच नसतं. चल. आदू अरे इथे का आणलं मला. अगं एका हाडाच्या कार्यकर्त्याची मागणी आहे, एका मित्राच्या हृदयाची हाक आहे, एका भक्ताची भाक आहे. काय बोलतोय हा. एका भक्ताला त्याच्या देवाला भेटायची खूप तीव्र इच्छा होती आणि तीच इच्छा आम्ही पूर्ण करणारच. विठ्ठल नामाचा रेठाओ, विठ्ठल नामाचा रेठाओ, प्रेम भाव आवडी, प्रेम भाव आवडी. अरे काय सुरू आहे तुमचं. कळेल कळेल सगळं कळेल. चल आदू. चल. अरे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल नामाचा रेठाओ, विठ्ठल नामाचा रेठाओ. अरे पण तुम्ही शक्य कसं केलं. अगं
आम्ही नाही तुझ्यामुळे शक्य झालंय. तूच आपल्या बिट्टूच्या मंदिरात याच्यासाठी अन्न पाणी सोडून हटून बसलेलीस ना. मग विठुरायाकडे काही पर्याय उरला नाही, त्याला यावंच लागलं, कारण की तू मेन आहेस ना. ए, सांगा ना रे, कसं काय आला विठुराया परत? अगं खरंच सांगतोय आम्ही ना आमचे कार्यकर्ते सगळीकडे शोधत होतो. विठूची वाडीच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये सर्चिंग सुरू होतं. अगं पण काय? पण बिट्टूराया स्वतः चालत आला बघितले. खरंच? अगं फंट्या गँगची शपथ. मला तर वाटतं गणपती बाप्पानेच आणलेलं असणार आपल्या बिट्टूरायाला. मग नाही तर काय, हिंदू आणि विठुराया फ्रेंड आहेत, तसंच गणराया आणि विठुराया सुद्धा फ्रेंड आहेत. फ्रेंड इन नीड. फ्रेंड इंडीड. अंधार झटकणारा, आशेचा आनंदात दीप पेटवणारा, या भूताच्या माळाला उचलून टाकणारा, भक्ताच्या हाकेला धावून येणारा माझा विठुराया. माझ्यापासून गोष्टी लपवल्या ना की असं होतं. सासूबाई, हो आम्ही काय लपवलं बरं तुमच्यापासून? उलट आम्ही सांगायला आलोय की मूर्ती सापडली. अहो तुमच्याबद्दल नाही बोलते मी, मग मोहितरावांबद्दल बोलते. त्यांनी मूर्ती लपवल्याचं आपल्याला सांगितलं का? आ नाही. मग त्यांना ओरडते मी. त्यांना ओरडताय, मला वाटतं मलाच ओरडताय. नाही, तुम्हाला ओरडायला माझ्याकडे लई गोष्टी आहेत. जावई बापू, तुम्ही कधी पण या, सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, वाईट खबरच घेऊन येता. पण मला एक सांगा, त्या इंदीला मोहितरावांनी लपवलेली मूर्ती सापडलीच कशी? हा हेच, अहो हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ना कधीचा. तुम्ही सांगूनच देत नाही. सासूबाई, त्या मोहितरावांच्या गोडाऊनच्या बाहेर तुम्हाला हाणामारी झाली. हाणामारी सोडा, युद्धच म्हणा ना. त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढा हाणलाय, एवढा मारलाय, एवढा तुडवलाय, काय सांगू तुम्हाला. तुमचे सुपुत्र अधोक्षज महाराज, त्यांचे कार्यकर्ते, आणि आमचे सुपुत्र आणि त्यांचे कार्यकर्ते, या सगळ्यांनी ही मोहीम फत्ते केली. अधोक्षज? हो. काय गरज होती अधोक्षजला हे असं करायची? त्याच्या जीवावरती बेतलं असतं तर. काठीसाठी माझा अधोक्षज अजून काय काय करणार आहे कुणास ठाऊक. सासूबाई, तुमचं नशीब आणि आमचं नशीब, या नशिबाचं काहीतरी करावं लागेल बरं. म्हणजे बघा ना, आपण जिंकतोय 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 असं वाटत असतं, आणि शेवटी अपयशच येते हातात. हे समजा ना, त्या मोहितरावामुळे झालंय. त्यांनी आधीच माझा सल्ला घ्यायला पाहिजे होता. नाहीतर मी तर सांगून टाकलं असतं का मूर्ती लपवायच्या भानगडीत पडूच नका तुम्ही, सरळ पाण्यात बुडवून टाका. पण नाही, हा देव पण असा आहे ना, या इंदीला दुःख आणि मला सुख म्हणून लाभू देत नाही. अहो सासूबाई, हे काय? तुम्ही एका बाजूला देवाची मूर्ती बुडवण्याचा विचार करताय आणि दुसऱ्या बाजूला त्याच देवाकडनं सुखाची अपेक्षा करताय. असं कसं? जावई बापू, तुम्ही कोणाच्या टीम मध्ये आहात, माझ्या का देवाच्या? मला तर वाटतंय का तुम्ही देवाच्या टीम मध्ये आहात. पाठव गो त्याच्याकडे. नाही नाही सासूबाई, काय बोलताय तुम्ही? अहो आम्ही तुमच्याच टीम मधले, तुम्हालाच तर देव मानतो ना आम्ही. असं का? हे बघा, देवाच्या मनातलं आम्हाला कळलंय. आम्हाला इथून जायचं, आम्ही पटकन जातो आम्ही सासूबाई.